शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना आग्रह केला, त्यामुळेच शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी तयार झाले, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे। तर आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून शिंदे सत्तेत गेल्याचं राऊतांनी म्हटलं आणि टीकास्त्र डागलंय। पण ज्यावेळेस DCM होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी DCM सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं, तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण DCM पद घेतलं पाहिजे, कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला। त्यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय केलं का? त्याचे पर्याय काय होते? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता। आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, ते गेले।